कल्पना करा, लेक फोन करून आई वडिलांना विचारते कधी घरी येणार आणि काही तासातच तिचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडतो. संभाजीनगरात घडलेला हा प्रकार केवळ एका कुटुंबालाच नाही तर संपूर्ण समाजाला हादरवून टाकणारी आहे. नेमका काय घडलं पाहण्याआधी HSN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशा महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. चला जाणून घेऊया. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील रमाईनगर खंडाळा भागात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. पायल सुधाकर घोतीस, वय 20 वर्षे, ही नर्सिंगच्या पहिल्या वर्षीची विद्यार्थिनी होती. 8 सप्टेंबर रोजी तिचे आई वडील कामानिमित्त संभाजीनगरला गेले असताना ती घरी एकटीच होती. दुपारी पायलने फोन करून आई वडिलांना विचारलं कधी येणार. नंतर संध्याकाळी आई वडील घरी परतले. त्यांनी दारातून मुलीला हाक मारली आणि पाणी मागितलं, मात्र घरातून कुठलाही प्रतिसाद आला नाही. शंका आल्याने त्यांनी खिडकीतून डोकावलं आणि त्यांचा जीव थरकापला. पायलने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला होता. तात्काळ शेजाऱ्यांच्या मदतीने तिला खाली उतरवण्यात आलं आणि वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. नेहमी आनंदी राहणारी पायल एवढं टोकाचं पाऊल का उचलते, हा प्रश्न तिच्या कुटुंबियांना आजही सतावत आहे. पोस्टमार्टम नंतर तिच्यावर खंडाळा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने संपूर्ण गाव दुःखाच्या छायेत बुडाला आहे. सध्या वैजापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.